मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। तर तुम्ही मेथीची भाजी एकदा ह्या पद्धतीनं बनवली ना, मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की सर्वजण 2-3 चपाती किंवा भाकरी तर एक्स्ट्राच खाणार. कारण ही मेथीची भाजी रेसिपी इतकी चव आणि इतकी सिंपल ही रेसिपी आहे ना, म्हणजे मी काय सांगू. चला तर मग आजची ही भन्नाट अशी रेसिपी सुरू करूया. कारण याला बनवायला फक्त 5 मिनटं लागतं. हो, फक्त 5 मिनटं. चला आज बनवूया एक मस्त अशी रेसिपी। तर त्यासाठी घेतलेले आहे मेथी। मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। इथं घेतलेल्या आहेत मिरच्या घेतल्या, त्या लसूण घेतला एक गड्डा सोलून, शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, आणि मुगाची डाळ भिजू घातली होती एक अर्धा तास झालं, छान अशी भिजलेली आहे। आता आपण शेंगदाणे कुटून घेऊया। पहिला खलबत्त्यातच कुटून घ्यायचं, जरा कुटून घेऊया। आता शेंगदाणे कुटून घेतलेला आहे, तर आबड धोबडच घेतलेला आहे, जास्त बारीक करायचं नाही। आता याला काढून घेते। शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेला आहे, त्याच्यातच टाकलेले आहे मिरची लसूण, थोडंसं मीठ टाकूया आणि ह्याला बी बारीक असं कुटून घेऊया। कुटून घेते सगळं मिरची लसूण मीठ बारीक असं कुटून घेतलेलं आहे। आणि कढईत तेल बी गरम करायला ठेवलं होतं मी, तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यात टाकूया लसूण आणि चेचून घेतलेलं बारीक असं, मीठ घातल्यामुळे बघा किती बारीक झालेलं आहे। आणि चवीला बी खूप छान लागते, असं मीठ टाकून वाटून घेतलं का नाही एकदम ठेसा बनतोय। आता छान असं भाजून घेऊया। खलबत्त्यात एकदा कुटून का नाही शेंगदाणा आणि हिरव्या मिरच्या लसूण का नाही एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं। एकदम सिंपल साधी सोपी रेसिपी आहे, आणि जेवढं आपण साधं बनविल ना तेवढं चव होतंय। बघा तुम्ही एकदा करून। आणि आज बाय स्पेशल चांगलं बनवायचं म्हणलं का नाही त्या दिवशी नक्कीच ते चांगलं बनतच नाही। तर असं एकदा सिंपल करून बघा तुम्ही, मस्त लागते मेथी खायला बाजरीच्या भाकरी बरोबर। आता थंडीचा दिवस आहे ना, मस्त लागते बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खायला। कुणाकुणाला आवडते मला नक्की सांगा। आता छान याला भाजून घेऊया। छान भाजलेलं आहे। आता ह्याच्यात टाकूया मेथी, मी 2 जुड्या घेतल्या होत्या मेथीच्या, 2 पेंड्या। आमच्या घरात सगळ्यांना मेथी भाकरी खायला आवडते। आता मेथीला जरा मिक्स करूया। आता दिसते ज्यादा, खरं किती कम होत्या बघा मेथी एकदम। आता मेथी मिक्स करून घेतलेली आहे, ह्याच्यातच टाकूया डाळ बी भिजू घातलेली आपण। आणि मेथी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या 4-5 वेळा, का तर आता थोडं बारीक बारीक किड पडायला लागलेले आहेत मेथीतनी, काळं बघा दिसत नाही ते एकदम। तर स्वच्छ धुवूनच घ्या 2-3 वेळा। आता मिक्स करूया। थोडीशी बघा भाजी ठेवली होती ती ह्याला पुसून घेतलेली आहे मी, खलबत्त्याला पुसून घेतली, म्हणजे त्याला आपण चटणी वाटून घेतली होती ना, मिरच्याने वाटून घेतल्या होत्या, त्यामुळे पुसून घेतलेले आहे। त्याला थोडं थोडं लागत असते खलबत्त्याला, तर असं पुसून घेतलं म्हणजे खूप छान लागते। आता छान मिक्स करूया। बघा कढईत माईना झालती एवढी मेथी होती आपली, तेवढी झालेली आहे। आता ह्याच्यातच टाकूया शेंगदाण्याचा कूट बी, चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता मिक्स करून शिजू देऊया आपण भाजीला।
आता थोड्या वेळ झाकून शिजवूया. पाणी सुटलेलं आहे. पाणी बिनी अजिबात वापरायचं नाही, पाणी सुटलेलं आहे बघा मीठ टाकताना. आता झाकून शिजवूया. तर बघूया आपली मेथीची भाजी शिजल्या का. तर थोडं थोडं पाणी आहे अजून. एकदा मिक्स करून घेऊया. आता बिन झाकताच एक 5 मिनिटं असंच शिजवूया. मस्त झाले. पाणी पूर्ण आटलं भाजीचं. असं हलवतच नाही हे करून घेतलेलं आहे शिजवून मस्त. आता पहिलं बी आपण झाकून शिजवलेलं आहे. डाळ बी छान अशी शिजलेली आहे. तर खाण्यासाठी मेथीची भाजी रेडी झालेली आहे. मस्त झाली अशी मेथीची भाजी. नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा. बाय.